हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस। आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मही नदी खोरेबद्दल संपूर्ण माहिती। या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमधल्या दोन महत्त्वाच्या नद्या डिस्कस केलेल्या होत्या, त्या म्हणजे लुनी नदी आणि साबरमती नदी। आणि आज आपण त्याच राज्यांमधली एक महत्त्वाची नदी जी आहे ती म्हणजे मही नदी हिच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला। भारतातील नद्यांचा जो काही हा मॅप आहे हा मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्येही दाखवला होता। त्यामध्ये बघा, ज्या पश्चिमेला नद्या आहेत त्यापैकी सर्वात वरती आहे ती म्हणजे लुनी नदी। लुनी नदी ही राजस्थानामध्ये उगम पावते, गुजरातमधून वाहत जाऊन कच्छच्या रणला जाऊन मिळते। त्यानंतर आहे तिच्या खाली दिसते बघा आपल्याला साबरमती नदी। तर साबरमती नदी जी आहे ती अरवली पर्वतातून उगम पावते आणि गुजरातमधून वाहत जाऊन खंबातच्या खाडीला जाऊन मिळते आणि त्या खाली आहे मही नदी। तर आज आपण मही नदीबद्दल डिस्कस करणार आहोत। तर मही नदी जी आहे तुम्हाला जसं दिसतंय मॅपमध्ये, ही मही नदी मध्य प्रदेशामध्ये उगम पावते। मध्य प्रदेशातून ती जाते राजस्थानामध्ये आणि राजस्थानामधून वाहत जाऊन पुढे गुजरातमध्ये येते। तर मही नदी जी आहे ती एकूण 3 राज्यांमधून वाहते। मध्य प्रदेशामध्ये तिचा उगम होतो, त्यानंतर राजस्थान आणि मग नंतर आहे गुजरात। तर आज आपण मही नदीबद्दल जेही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत फक्त तेवढे बघणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर बघा, सर्वात आधी आपण मही नदीबद्दल काही बेसिक माहिती बघून घेऊ। तर मही नदी किंवा काही ठिकाणी माही नदी असंही दिलेलं असतं। तर मही नदी जी काय आहे ती पठारावरून वाहणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे, बरोबर। ह्या सर्व नद्या ज्या आहेत त्या तुम्हाला कुठे दिसत आहे? पश्चिमेला। त्या पठारावरून उगम पावतात किंवा एखाद्या पर्वतातून उगम पावतात आणि पश्चिम साईडला वाहत जातात। मग पश्चिमेला वाहत जाताना एक तर त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात किंवा कच्छच्या रणमध्ये जाऊन मिळतात किंवा खंबातच्या आखाताला जाऊन मिळतात। तर मही नदी जी आहे ती पठारावरून वाहणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे। हिचा उगम बघा कुठे होतो? मध्य प्रदेशामध्ये माळवा प्रांताच्या खालच्या बाजूला विंध्य पर्वत शाखेत उत्तर उतारावर समुद्र सपाटीपासून जवळपास 500 मीटर उंचीवर बोपवार सरदारपूर माळवा जिल्हा धार नजीक मध्य प्रदेशात झालेला आहे। तर एक सिंपल लक्षात असं ठेवा की मही नदी जी आहे तिचा उगम मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे आणि कुठे? तर विंध्य पर्वत शाखेमध्ये उत्तर उतारावर। एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे। मही नदी जी आहे ती एकूण 3 राज्यांमधून वाहते। मध्य प्रदेशामध्ये तिचा उगम होतो, त्यानंतर ती राजस्थानमध्ये वाहत जाते आणि पुन्हा गुजरातमध्ये वाहत जाते। लांबी जर बघितली आपण ह्या नदीची तर ती आहे 583 किलोमीटर आणि क्षेत्रफळ आहे 34,842 चौरस किलोमीटर। म्हणजे ही जी काय नदी आहे ती साबरमती नदीपेक्षा मोठी आहे आणि हिचं क्षेत्रफळ सुद्धा जास्त आहे। भौगोलिक सीमा जर आपण बघितली मही नदीची, तर मही नदीच्या उत्तरेला आहे अरवली पर्वत, पूर्वेला आहे माळवा पठार, दक्षिणेला आहे विंध्य पर्वत आणि पश्चिमेला आहे खंबातचे आखात। ठीक आहे, तर ह्या भौगोलिक सीमा मॅप थ्रू लक्षात ठेवा। समोर मॅप घ्या आणि त्यानुसार तुम्हाला ते बरोबर लक्षात राहील। त्यानंतर आपण बघू की मही नदी जी आहे ती एका मॅप थ्रू डिस्कस करू। तर आपण मॅप थ्रू जेही घेणार आहे ते तुम्ही तो जो काय मॅप आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा ड्रॉ करा। जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन थ्रू जर शिकले तर तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील। तर बघा, सर्वात आधी आपण बघू उगम स्थान। तर मही नदी जी आहे तिचा उगम झालेला आहे मेहद झीलमधून आणि ही मेहद झील कुठे आहे? तर विंध्य पर्वत शाखेमध्ये उत्तर उतारावरती आहे। ठीक आहे, मेहद झील ही मध्य प्रदेशामध्ये विंध्य पर्वत शाखेमध्ये उत्तर उतारावरती आहे। ठीक आहे, ह्या मेहद झील पासून मही नदीचा उगम हा झालेला आहे। ती अशा पद्धतीने वाहत जाते, काहीसा डोंगरासारखा आकार आहे तिचा आणि वाहत जाऊन ती कुणाला जाऊन मिळते? तर खंबातची खाडीला जाऊन मिळते। लुनी नदी जी आहे ती कच्छच्या रणला जाऊन मिळते आणि साबरमती आणि मही नदी या दोन्ही नद्या खंबातची खाडीला जाऊन मिळतात। आता मही नदीबद्दल एक खूप महत्त्वाचा पॉइंट जो एक्झाम मध्ये विचारला जातो, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे मही नदी जी आहे तिच्यावरून कर्कवृत्त हे गेलेलं आहे आणि कर्कवृत्त आपल्याला माहिती आहे की 23.5 डिग्री उत्तरेला आहे कर्कवृत्त।
तर या ठिकाणावरून कर्कवृत्त हे गेलेलं आहे आणि जसं तुम्हाला दिसतंय इथे मॅपमध्ये, तर कर्कवृत्त हे मही नदीला 2 वेळा काटते किंवा मही नदी जी आहे ती कर्कवृत्ताला 2 वेळा काटते. तर एक्झाममध्ये विचारला गेला आहे हा क्वेश्चन की मध्य प्रदेशातली कोणती नदी किंवा भारतातली कोणती नदी आहे की जी कर्कवृत्त किंवा कर्करेखेला 2 वेळा छेदून जाते. तर ती नदी आहे माही नदी. त्यानंतर आपण बघू माही नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आणि डाव्या तीरावरील उपनद्या. तर सर्वात आधी आपण उजव्या तीरावरील उपनद्या बघू आणि त्यानंतर डाव्या तीरावरील उपनद्या बघू. मही नदीची सर्वात पहिली उजव्या तीरावरची उपनदी आहे, तिचं नाव आहे ऐराव नदी. त्यानंतर दुसरी नदी आहे ती म्हणजे जाखम नदी, तिसरी आहे सोम नदी आणि चौथी आहे ती म्हणजे मोरेन नदी. माही नदीच्या ह्या 4 महत्त्वाच्या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत. उजव्या तीरावरील आणि डाव्या तीरावरील हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला भारताची नदी प्रणाली जेव्हा शिकवलं होतं तेव्हा सांगितलेलं होतं. तर ऐराव नदी, जाखम नदी, सोम आणि मोरेन नदी या 4 नद्या मही नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत. आणि आता आपण बघू मही नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्या. तर मही नदीची डाव्या तीरावरची उपनदी आहे सर्वात महत्त्वाची ती म्हणजे बासवाडा नदी. बासवाडा हे एक गाव सुद्धा आहे ज्या ठिकाणी एक धरण आहे, त्याचं नावही सांगेल मी तुम्हाला. तर बासवाडा नदी ही मही नदीची उजव्या तीरावरील उपनदी आहे. त्यानंतर दुसरी एक नदी आहे ती म्हणजे अनास नदी. अनास नदी महत्त्वाची आहे, नाव लक्षात ठेवा. अनास नदीला एक छोटीशी नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे हरण नदी. तर ह्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत मही नदीच्या उजव्या तीरावरच्या. एक आहे बासवाडा आणि दुसरी आहे अनास नदी. आणि अनास नदीची उपनदी जर बघितली आपण तर ती आहे हरण नदी. त्यानंतर मही नदीवरचे 2 महत्त्वाचे डॅम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर उजव्या तीरावरची जी नदी आहे ऐराव नदी, त्याच्या पुढे बासवाडा इथे एक धरण आहे ज्याचं नाव आहे माही बजाज सागर. आणि विचारलं जातं एक्झाममध्ये की माही बजाज सागर धरण कुठे आहे, तर बासवाडा इथे आहे आणि बासवाडा नावाची एक नदी सुद्धा आहे. हे महत्त्वाचं धरण आहे, याचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं एक धरण आहे जाखम नदीवरती ज्याचं नाव आहे जाखम डॅम. या 2 डॅमची नावं लक्षात ठेवा, ठीक आहे. मही नदीबद्दल एवढी माहिती सफिशियंट आहे. महत्त्वाचे पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे की मही नदी जी आहे ती 3 राज्यातून वाहत जाते. मध्य प्रदेशामध्ये तिचा उगम होतो, तिथून ती राजस्थानामध्ये वाहत जाऊन पुढे गुजरातमध्ये येते. मही नदीचा उगम हा मध्य प्रदेशामध्ये विंध्य पर्वत शाखेमध्ये उत्तर उतारावरती मेहद झील इथून झालेला आहे आणि पुढे वाहत जाऊन ती खंबातची खाडीला जाऊन मिळते. एक महत्त्वाचा पॉईंट असा लक्षात ठेवायचा आहे की मही नदी जी आहे ती कर्करेखेला 2 वेळा छेदून जाते. आणि डॅम पण लक्षात ठेवायचे तुम्हाला, उजव्या तीरावरील आणि डाव्या तीरावरील उपनद्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. तर एवढं जे काय आपण इथे केलंय ते सर्व तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून ते तुम्हाला रिव्हिजनसाठी कामात येईल. तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून दुसरी कोणती तरी नदी बघू. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हे लेक्चर जे आहे ते शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.